गजानन मारणे पुण्यातल्या गुन्हेगारी विश्वातला शहंशाह म्हणून ज्याची ओळख आहे असा व्यक्ती। पुण्यात असणाऱ्या कुख्यात डॉन्स मधील सगळ्यात पहिला ज्याचं नाव घेण्यात येतं तो म्हणजे गजाभाऊ। कोथरूडसह पुण्यात त्याची दहशत आहे। पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्या विरोधात 24 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे। आता मी हे सगळं का सांगतेय तर याच गजाभाऊनं नुकताच अर्थात गजानन मारणे यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भेट घेतली। शरद मोहोळच्या हत्येला काही दिवस उलटले असताना लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना हे घडल्यानं चर्चेला ऊत आलाय। आता हे सगळं समीकरण काय आहे तेच जाणून घेऊयात। कोथरूडमध्ये दहशत असलेला गुंड गजानन उर्फ गजा मारणे यानं पार्थ पवार यांची भेट घेतली आहे। मारणेनं पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। झालेल्या भेटीनं सध्या एक चर्चेला ऊत आलाय आणि काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। गजानन मारणे राष्ट्रवादीमध्ये अर्थात अजित पवार गटात प्रवेश करेल का? केल्यास लोकसभा निवडणुकीची उमेदवारी त्याला मिळेल का? सपत्नीक भेट घेतल्यानं पत्नीसाठी गजाभाऊ प्रयत्न करतोय का? प्रवेश न करता पुण्यात पार्थ पवारांची ताकद वाढवण्यासाठी त्यांचा प्रचार गजाभाऊ करेल का? पण गजानन मारण्याची इतकी चर्चा होण्याचं कारण काय? त्याचा इतिहास काय? त्याच्या राजकारणातील प्रवेशाचा फायदा कोणाला, नुकसान कोणाला, हे सगळंच समजून घेऊयात। यासाठी सगळी समीकरणं आधी आपण समजून घेऊयात। म्हणजे लोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्यात। नुकताच 16 एप्रिलला लोकसभा निवडणुका घेतल्या जातात का यासाठी निवडणूक आयोगाने एक प्रेस देखील रिलीज केली होती। अद्याप यात काही स्पष्टता नाहीये, पण हळूहळू आता सगळ्याच पक्षांनी तयारी सुरू केली आहे। अर्थात पार्थ पवारांना देखील यावेळी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। आणि तसं पाहायला गेल्यास पार्थ पवारांची राजकीय छाप म्हणावी तितकी प्रभावी नाहीये। त्यामुळे त्यांना येत्या या निवडणुकीसाठी एका मोठ्या ताकदीची गरज आहे हे मात्र नक्की आहे। कारण 2019 ची जी निवडणूक झाली होती तेथे देखील पार्थ पवारांचा पराभव झाला होता आणि यावेळी तशी रिस्क अजित पवार घेऊ शकत नाहीत। पार्थ पवारांना देखील ते परवडणार नाहीये। पार्थ पवारांना शिरूर किंवा मावळ मतदारसंघाची उमेदवारी देण्यासाठी अजित पवार प्रयत्नशील आहेत। बरं, आता पार्थ पवारांची राजकीय छाप तितकी प्रभावी नाहीये जसं मी वर सांगितलं, आणि त्यामुळं एक पक्का मोहरा म्हणून गजानन मारणे याला पाहिलं जातंय का, हा एक सवाल आहे। तर दुसरीकडे असं देखील होऊ शकतं की गजानन मारणेला राजकारणात सक्रिय व्हायचं असेल, कारण गजानन मारणेची पत्नी जयश्री मारणे या माजी नगरसेविका आहेत। त्यामुळे येत्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नासाठी मारणे किंवा त्याची पत्नी अजित पवार गटात प्रवेश करतील का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आता निवडणुकांच्या तोंडावर मारणे दाम्पत्यानं पार्थ पवारांची भेट घेतल्यानं या भेटीची चर्चा आहे। आता त्यांच्या प्रवेशानं कोणाला फायदा होणार आहे? अर्थात अजित पवार गटाला। कारण जर त्यानं पक्षात प्रवेश केला आणि पार्थ पवारांच्या लोकसभेसाठी त्यानं प्रचार केला तर ते विजयी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण मारणे याचं पुण्यातील भागात मोठं नाव आहे, दबदबा आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असून देखील त्याला मानणारा एक मोठा वर्ग आहे। त्यामुळे प्रकर्षानं पार्थ पवारांना किंवा कोथरूड परिसरात तो किंवा त्याची पत्नी उभी राहिल्यास फायदा होऊ शकतो। तर आता या गोष्टीची इतकी चर्चा काय? तर त्याचं होतं असं की पुण्यातील राजकीय वर्तुळात राजकारणाबरोबर गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध असलेल्या व्यक्तींचा प्रभाव अनेकदा आपल्याला बघायला मिळतो। त्यामुळे या व्यक्ती कोणत्या पक्षात, कोणत्या राजकीय पक्षाच्या बाजूने असतात त्यानुसार तिथली जी स्थानिक पातळीवरची राजकीय समीकरणं आहेत ती बदलत असतात। याच पार्श्वभूमीवर कुख्यात गुंड गजानन मारणे यांना अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरते। या भेटीमुळे राजकीय वर्तुळाचे कान टवकारले गेलेत। त्यामुळे आता नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान गजानन मारणे अजित पवार गटात प्रवेश करेल का, किंवा तो प्रवेश केल्यानं अजित पवार गटाला निवडणुकीत फायदा होईल का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी।